हॅलो नमस्कार, मी अमृता आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशीच प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते आणि अमावस्याला आपण घरामध्ये काय करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अमावस्येच्या दिवशी जेव्हा तुम्ही तुमच्या घरामधली फरशी पुसता तेव्हा फरशीच्या पाण्यामध्ये जी तुम्ही फरशी पुसायला जे पाणी वापरणार आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे की जेणेकरून तुमच्या पाठीमागची सगळी इडापिडा दूर होईल, घरातली निगेटिव्हिटी दूर होते, घरातल्या वाईट शक्ती नाहीशा होतात। तर काय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचप्रमाणे दिवे लागणीला तुम्हाला कोणती सेवा करायची ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी जर का तुम्ही माझ्या व्हिडिओवर नवीन असाल, माझं चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्त्री प्रत्येक घरामध्ये स्त्री महिला असल्याशिवाय त्या घराला घर पण नसतं। प्रत्येक घराची स्त्री ही लक्ष्मी मानली जाते। घरातील प्रत्येक वस्तूची काळजी ही त्या घरातली करती स्त्रीच घेत असते। त्यामुळे प्रामुख्याने घराची स्वच्छता ही ती स्त्री करत असते। जर ही स्वच्छता जर का आपण एखाद्या विशिष्ट पद्धतीने केली नाही तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य हे वाटचाल करतं आणि त्याचे आपल्याला उलट निगेटिव्ह परिणाम बघायला मिळतात। तर तुमच्या घरामधल्या महिला जे काम करतात त्यावर आपण गरीब होणार की श्रीमंत हे ठरत असतं। भारतीय धर्माच्या शास्त्रानुसार घरातील स्त्रीनं जर का काही काम केलं तर त्याचं सगळं फळ ते तिच्या परिवाराला मिळतं आणि परिवार सुखसमृद्ध होतो। आणि काही कामं अशी असतात की ती घरामध्ये दरिद्रीपणा आणतात। तर आपल्या घरामध्ये आपण फरशी पुसताना जर का काही चुका तुम्ही करत असाल तर तुमच्या घरामध्ये दारिद्र्य येऊ शकतं। पण काही विशेष काळजी घेतली तर ते घर हे भरभराटीला लागतं आणि घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होतं। तर यामध्ये प्रामुख्यानं महत्त्वाची सगळ्यात गोष्ट म्हणजे जर का तुमच्या घरामधली फरशी जर का दुपारी 12 वाजायच्या वेळेला जर का तुम्ही ती फरशी तुमच्या घरामधली पुसत असाल तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच निवास करत नाही। भर 12 वाजता दुपारच्या कधीही घरातली फरशी ही आपण पुसायची नाही आहे। शास्त्रानुसार घरातील फरशी पुसण्याचं हे जे काम आहे ते एकतर 12च्या आधी, एकतर आपण सकाळी उठून जितक्या लवकर फरशी पुसता येईल तितक्या लवकर पुसावी। सकाळची वेळ ही आपल्या घरी लक्ष्मी येण्याची योग्य वेळ असते। ज्या घरामध्ये सकाळी उठून लवकर फरशी पुसली जाते ते घर नेहमी प्रसन्न राहतं, ते घर कायम पैशांनी भरलेलं असतं। आपल्या घरामधली फरशी आपण रोज पुसली तर अति चांगलं, पण किमान आठवड्यातून 2दा तरी आपण फरशी पुसली पाहिजे। फरशी पुसताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोमूत्रचे 1 किंवा 2-3 थेंब तुम्ही आपल्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये टाकू शकता। तर गोमूत्र किती पवित्र आहे आणि त्यामुळं काय होतं आहे तुम्हाला मी वेगळं सांगण्याची गरज नाही आहे। गोमूत्रामध्ये अतिशय प्रभावशाली शक्ती असते निगेटिव्हिटी घरातून बाहेर काढण्याची। त्याच पद्धतीनं तुम्ही फरशी पुसण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा वापर करू शकता। यासाठी कडुलिंबाची काही पानं घ्यायची आहेत आणि ती 1 लिटर पाण्यामध्ये थोडीशी उकळून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला ही पानं बाहेर काढायची आहे आणि या कडुलिंब उकळलेल्या पाण्यामध्ये आपण थोडंसं साधं पाणी मिक्स करून त्यानं आपण फरशी पुसू शकतो। यामुळं घरातले रोग आणि जंतू नाहीसे होतात, कारण कडुलिंब हे आयुर्वेदिक घटक आहे आणि आयुर्वेदिक औषधामध्ये त्याला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे। जंतुनाशक हे आपलं द्रव्य घरामध्ये तयार होतं, यानं आपल्या घरातील अनेक प्रकारच्या जंतूपासून आपला बचाव होतो। खास करून जर का तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील, रांगणारी मुलं असतील, ते फरशीवर सतत खेळत असतील तर मुलांना या संसर्गजन्य रोगांपासून हे पाणी त्याचा बचाव करतं। यानं घरातली माणसं ही आजारी कमी पडतात। अशा प्रकारे फरशी पुसल्यामुळं तुमच्या घरामधली नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि त्यामुळं आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा निवास होतो। पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुवारी कधीही फरशी पुसायची नाही आहे, कारण गुरुग्रहावर याचा मोठा परिणाम होतो। साधारणपणे गुरुवारी कुठलीच साफसफाईची अडघळ काढण्याची, घरातली कुठलीही साफसफाई घरामध्ये शक्यतो गुरुवारी करायची नाही आहे। आपल्या घरातला ईशान्य दिशेला गुरुचं कारक मानलं जातं, त्यामुळे जर का गुरुवारी
फरशी पुसली तर घरामध्ये दरिद्रता येते. खास करून घरातल्या स्त्रीनं याची काळजी घ्यायची. आपल्या घराला दारिद्र्यापासून वाचवायचं आहे. त्याच पद्धतीनं जर का तुम्ही फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये खडेमीठ जे असतं, खडेमीठ तुम्हाला किराणा दुकानामध्ये सहज मिळेल. खडेमीठ अवेलेबल नसेल तर साधं मीठ टाकलं तरी चालतं, पण शक्यतोवर खडेमिठाचा वापर करा. खडेमिठामध्ये सुद्धा नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची अतिशय एकदम स्ट्रॉंग अशी पॉवर असते. खडेमिठानं, मीठ मोहऱ्यानं आपण एखाद्याची नजर काढतो, दृष्ट काढतो. तर तुम्ही जर का पाण्यामध्ये खडेमीठ, गोमूत्र किंवा कडुलिंबाच्या पानांचं जे पाणी तुम्ही मिक्स करून टाकलं आणि त्यानं जर का फरशी पुसली तर त्याचे चांगले परिणाम तुम्हाला बघायला मिळतात. दिवे लागणीला तुम्ही या दिवशी उंबरट्यावर हळदीचं लेपन करू शकता. त्या बाबतीतला विशेष व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर आणण्याचा प्रयत्न करेन. जर का तुम्हाला ते जमत नसेल तर तुम्ही दिवे लागणीच्या वेळेमध्ये दर अमावस्याला दारामध्ये एक दिवा लक्ष्मीच्या येण्यासाठी तुम्ही लावू शकता. कारण अमावस्या ही लक्ष्मीला कारक मानली आहे. अमावस्याला खूप मोठं महत्त्व आहे. लक्ष्मी आणि अमावस्याचा काय संबंध आहे मागच्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितले. दिवाळीची जे लक्ष्मीपूजन असतं ते सुद्धा आवर्जून अमावस्याला येतं. त्यामुळं अमावस्याच्या दिवशी घराबाहेर दिवे लागणीला तुम्ही एक दिवा लक्ष्मीसाठी ठेवू शकता. तुमच्या घरामध्ये कायम लक्ष्मीचा वास राहील. घरामध्ये दरिद्रता राहणार नाही. पॉझिटिव्हिटी, सकारात्मक वातावरण घरामध्ये असेल तर ते घर भरभराटीला लागण्यासाठी कोणीही वाचवू शकत नाही. घरामध्ये कायम त्यामुळे भरभराटी राहते. तर आजचा हा विशेष व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.